न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। वंजारी समाजाचे नगरमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन। नगरमध्ये वंजारी समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी अहिल्यानगर शहरात गंगा लॉन्स निर्मल नगर येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। हे संमेलन सर्वांसाठी खुले असून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक गणेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव पाटील, सहस्वागताध्यक्ष घनश्याम बोडखे, निमंत्रक जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर, सोमनाथ आव्हाड आदी उपस्थित होते। 24 रविवारी अहिल्यानगरीमध्ये दुसरे मराठी साहित्य संमेलन आयोजक महाराष्ट्र राज्य वंजारी संघटना, त्याचे अध्यक्ष श्री गणेशजी खाडे सरांनी आत्ताच साहित्य संमेलनाची संकल्पना आणि पहिले साहित्य संमेलनाबद्दल काही आपल्याला माहिती दिली। तर आपल्या अहिल्यानगरी आणि पूर्ण महाराष्ट्राचंच म्हणजे हा एक आनंदाचा विषय आहे की अहिल्यानगरी हे जे ऐतिहासिक असं अहिल्यानगरी शहर आहे, ह्या शहरामध्ये दुसरं मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या साहित्यासाठी महाराष्ट्रातून सर्व नामांकित आणि नामांकित आणि एक प्रसिद्ध असे साहित्यिक कवी येणार आहेत आणि हा नगरकरांसाठी एक भूषावंत बाब आहे की ती गोष्ट नगरमध्ये घडते आहे आणि पूर्ण नगरकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांना माझं हे विनंती असेल, आव्हान असेल की त्यांनी ह्या कार्यक्रमात येऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमामध्ये आपलं योगदान द्यावं, कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन त्यांच्या कथा, कथन, कविता सादर कराव्यात। कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सोशल मीडिया असेल, पेपर असतील किंवा न्यूज चॅनल असेल किंवा आपल्या माध्यमातून आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचत आहोतच। या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व म्हणजे लोकांचा, सर्व व्यावसायिक लोकांचा, नगरचे डॉक्टर्स लोक असतील, सर्व नगरकरांचा आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे, सहभाग मिळत आहे। ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप ही भरघोस मदत आणि योगदान आम्हाला देत आहे आणि सर्वच पक्षातील लोक आम्हाला सहभागी होऊन आम्हाला कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे। हा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गंगा लॉन्स निर्मल नगर अहिल्यानगरी या ठिकाणी होत आहे। तर सर्व नगरकरांना आव्हान आहे की या कार्यक्रमात यावं आणि उपस्थिती देऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, कारण महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध असे कविता, कथा करणारे किंवा साहित्यिक येणार आहे, त्या साहित्यिकाचा जो काही आनंद आहे तो आपण घ्यावा। जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की साहित्य आणि पुस्तकं ही जगातली सगळ्यात सुंदर मित्र आहेत, त्या मित्राचा नक्कीच आपण त्या दिवसाचा आनंद घ्यावा असं मी नगरकरांना आवाहन करेल। आणि उद्याच आमचे जवळजवळ 2 ते 3 हजार पॉम्पलेट पेपरमध्ये पूर्ण नगरकरांमध्ये पोहोचेल। त्यानंतर आम्ही आणि कार्यक्रमाची सुरुवात रुद्रवंश नावाचं आपलं नगरचं प्रसिद्ध ढोलपथक आहे, त्या ढोलपथकाच्या माध्यमातून आपण सुरुवात, ग्रंथदिंडी आणि ढोलपथक हे आपल्या म्हणजे एक पर्वणीच असणार आहे कार्यक्रमाची। असे अनेक कार्यक्रम दिवसभर चालणार आहे। तर नगरकरांना आव्हान आहे सगळ्यात जास्तीत जास्त कार्यक्रमाला यावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। जय हिंद। आपण हे साहित्य संमेलन, मराठी दुसरं साहित्य संमेलन जरी आपण वंजारी महासंघ घेत असेल, पण आपण सर्व समाजातील सर्व घटकांना, सर्व लोकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी यावं आणि आमचे पुरस्कार जे आहेत, जे आमचे समाजभूषण पुरस्कार असतील किंवा समाजरत्न पुरस्कार असतील, हे आम्ही सर्व समाजातील लोकांना देत आहे। पण त्यामध्ये कुणी कोविडमध्ये काही चांगलं काम केलेले लोक आहेत, काही आपण कोविडमध्ये काही लोकांनी समजा काही मृतदेहांची त्या ठिकाणी जवळजवळ 200 मृतदेह त्यांची व्यवस्थित व्यवस्था करून विधिवत त्यांची विधी करणारे काही आमच्या नावं आली आमच्या समोर, आम्ही त्यांचंही त्यांना पुरस्कार देणार आहोत। त्यानंतर काही डॉक्टर्स आहेत ते समाजासाठी काम करतात, ते चांगलं, त्यांना पुरस्कार देणार आहोत। काही उद्योजक आहेत, काही नोकर वर्ग आहेत आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये समाजासाठी काम करणारे काही लोक आहेत, जे कुठलाही भेदभाव न करता, कुठलाही भ्रष्टाचार न करता समाजासाठी किंवा सर्व लोकांसाठी न्याय द्यायचं काम करतात, त्यांनाही आम्ही पुरस्कार देणार आहोत। असं काही सगळं नियोजन आहे। सामाजिक समता आणि सुसंस्कृत समाज आणि विचारांचं मंथन व्हावं या उद्देशाने वंजारी महासंघाच्या माध्यमातून साहित्य संमेलन ही परंपरा 2022 पासून
अंमलात आली आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून पहिलं साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि द्विवार्षिक साहित्य संमेलन हे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेलं असून सदर संमेलनामध्ये पहिलं सत्र हे उद्घाटनाचं असेल, दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद असेल आणि तिसऱ्या सत्रामध्ये कथाकथन असेल व चौथ्या सत्रामध्ये कवी संमेलन होईल. कवी संमेलनानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन होऊन एक दिवसीय साहित्य संमेलन ही ऐतिहासिक भव्य परंपरा मान्यवरांना पुरस्कार देऊन सर्व साहित्यिक नगर शहराचा निरोप घेतील. पण या कार्यक्रमामध्ये काही भगवान बाबांचं साहित्य पुस्तकं वगैरे ठेवणार आहेत? जगदविख्यात तत्वज्ञानी राष्ट्रसंत भगवान बाबा या पुस्तकाचं कालच भगवानगडावर देशातील एकमेव न्यायाचार्य हबप नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे आणि सदर पुस्तक हे QR कोडवर उपलब्ध असून ते राज्यातील किंवा देशातील नागरिकांना मोफत वाचनासाठी फक्त QR कोड स्कॅन करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्या अनुषंगाने तशी QR कोड या संमेलनातून सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्यासोबतच राज्यातील वेगवेगळ्या जाती धर्मातील इतर साधू संत महंत यांचे देखील साहित्य या संमेलनातून आणि वेगवेगळ्या समाज घटकातील जे आचार विचार आहेत याचं सुद्धा चिंतन होणार आहे. समाजासाठी सगळ्या समाजामध्ये असणाऱ्या रूढी परंपरा चालीरीती यापैकी चांगल्या कोणत्या त्याचं मंथन चिंतन सुद्धा या संमेलनात होणार आहे. शहरामध्ये जे मराठी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे ते संमेलन आपण वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजनाखाली आपण नगरमध्ये आयोजित करत आहोत. तरीसुद्धा हे संमेलन जरी वंजारी महासंघाने आयोजित केलेलं असेल तरी हे खुले आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्व जाती धर्माचे कवी किंवा ज्यांचं सामाजिक कार्य आहे इतर जातींमध्ये त्यांनासुद्धा या संमेलनामध्ये आपण प्रोत्साहन देणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज आमच्या या संमेलनासाठी नगर शहरामधून आमचे नगरचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांनी आम्हाला पुरेपूर सहाय्य केलेलं आहे. त्यांचेही आम्ही या संमेलनाच्या निमित्त आभार मानतोय. या पत्रकार परिषदेच्या निमित्त आम्ही त्यांचेही आभार मानतोय आणि नगरकरांनी रविवार तो एक दिवस खरंच नगरमध्ये काहीतरी एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्याचं भाग होण्यासाठी तिथे सहभागी व्हावं एवढीच मी अपेक्षा करू. जय. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.